हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आज संडे आहे, सो सकाळी मस्तपैकी उठले, आवरले. रोजच्या रुटीननुसारच सकाळी स्टार्ट झाला आहे डे. आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर पहिलं आहे स्किन केअर. सो पहिल्यांदा मी मॉइश्चरायझर लावते आहे आणि छानपैकी अप्लाय करायचं. लिप बाम वगैरे लावा, घरामध्ये काय तुम्हाला बाकी लावायची काही गरज नाही आहे, कारण की ड्राय पडते स्किन. आणि हा मी लॉंग व्हिडिओ फर्स्ट टाईम बनवते आहे. सो सपोर्ट करा, कारण की नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला मलासुद्धा आवडतील. आणि वॉईस जर येत असेल बाहेरचा तर इग्नोर करा, कारण की इथं हळदी आहे त्यामुळं त्याचा जास्त आवाज येतो आहे. सो असं काय मी मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे, नंतर लिप बाम लावायचा आणि बस एवढं इनफ आहे. सकाळचं रुटीन हेच असतं. आणि त्यानंतर दिवसभर काय काय घडणार आहे, कारण की मला आज स्वामींना पण जायचं आहे. सो ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि हा लिप बाम मी लोकल शॉपमधनेच घेतलेला, पण खरं सांगते खूप छान आहे, एकदम मॉइस्ट आहे आणि कलर पिंकिश आहे ना, त्याच्यामुळे खूप छान दिसतो. याला पण मी म्हणजे व्हिडिओ स्टार्ट केलेला, पण ॲक्च्युली काय झालं, शेजारी मुलांची ट्रिप चाललेली गार्डनमध्ये, त्याच्यामुळे खूप मुलांचा आवाज येत होता. त्याच्यामुळे मी पुन्हा व्हॉइस ओव्हर दिलेला आहे या व्हिडिओला, म्हणजे या क्लिपला. सो असं तुम्हाला नको वाटायला की व्हिडिओ तर एकीकडे चालला आहे आणि तुझं व्हॉइस ओव्हर एकीकडे चालला आहे. तर मुलांचा नंतर मी जेव्हा व्हिडिओ चेक केला तर मुलांचा खूप आवाज येत होता, म्हणून मग मी काय केलं, तो आवाज बंद केला आणि मी पुन्हा व्हॉइस ओव्हर दिलेला आहे, कारण की त्यांची पिकनिक चाललेली. सो खूप गार्डनमध्ये आवाज येत होता, सो त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. सो दिवसभर काय रुटीन राहणार आहे. स्वामींना जायचं आहे, संडे आहे, पण कारण की गुरुवारी काय जायला जमत नाही. सो मस्तपैकी आता आवरलं आहे. आता मशीनसुद्धा झालेली आहे, थोडेसे राहिले आणि घरातली पण कामं सकाळी स्टार्ट झाली. संडे तरी मला सकाळी खूप लवकर जाग आली, त्याच्यामुळं मग सकाळी सुरुवात केली आहे सगळ्या कामांसाठी मी. आणि ज्या टाईमला आपण रोज उठतो त्याच टाईमला आपल्या दोघांनासुद्धा जागे येऊन गेलेली आहे. सो असं मी काही रेडी झाले आहे, सिम्पल, फार काही नाही लावलं गेलं. आणि मॉइस्ट स्किन राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इतके ड्राय पडते स्किन घरामध्ये सुद्धा, कारण की खूप थंडी पडलेली आहे. सो मस्तपैकी आता मशीन पण होत आली. आणि नाश्त्यासाठी आज मी इन्स्टंट इडली बनवणार आहे, जे ह्यांनी पॅकेट आणलेलं आहे. सो आता माहीत नाही ते बनवत आहेत की मी बनवत आहे, पण बघून ह्यांना सांगेल बनवायला, त्यांच्याकडून बनवून घेईल मी. सो कंटिन्यू करा व्लॉग आणि सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट फार इम्पॉर्टंट आहे. आणि नक्की कॉमेंट करा कसा वाटतं व्हिडिओ, आणि सबस्क्राईबसुद्धा करून द्या. तर माझी आता देवपूजासुद्धा करून झाली आहे. आणि रांगोळी वगैरे सुद्धा काढून झाली आहे. पाहू शकता मी रोज रांगोळी काढते. मला काही फार येत नाही रांगोळी, खरं सांगते, पण छोटीशी जशी जमल तशी काढते. आणि देवपूजा केल्यावरती घरामध्ये किती छान वाटतं. विंडो मी काय ओपन नाही केलं अजून, कारण की खूप थंडी वाजते. गुरुवार चालू आपण मला काय तरी देऊ मला. त्या बघ 250 ml चा ग्लास असतो ना, थोडासा घ्यायचा. अरे तुम्ही टाका, 350 सांगितलंय. अरे हां, झालं जेवण, टाका याच्यामध्ये. 350 किती झालं, थोडं टाका अजून. 350 मिली. हसतंय काय? असं नसतं कधी. हा बस. अरे गेल्या वेळेस माझ्याकडून थोडंसं खारट झालं, म्हणजे पाणी कमी पडलेलं. आता हे बनवतात, ते बनवणार आहे ना तुम्ही? इडली त्याच्यामध्ये घ्या. इडली. आणि याच्यामध्ये मी म्हणजे पाणी टाकून ठेवलंय बॉईल व्हायला. त्यात ना, त्यात घ्या, त्यात खूप फोपसतं, ह्याच्यात नाही बसणार ते. इकडे घ्या. आता हे मी बंद करून ठेवते. याचा वापर मला खूप होतोय, पण माहिती आहे का, कसं केलं तुम्ही, सगळं पीठ हे केलं. आणि हे जे पाणी त्यामध्ये सगळं मिक्स करा. माझं बोट, एक मिनटं सारखं ना. त्याच्यामध्ये मिक्स करा, गुठळी नाही राहिली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हे खोबरं घेतले मी, आणि त्याच्यामध्ये मी
खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता, मिरची, लसूण आणि आलं. ते ग्राइंड करून घेणार आहे. सो तेवढी चटणी बसेल अजून पाव. आणि 2 मिनटं मिक्स केल्यानंतर असं काही पीठ तयार होतं. आता हे फक्त 10 मिनटं रेस्ट करायचं आणि तसं त्याच्यावर मेन्शन केलं की 10 मिनटं रेस्ट करायला द्या. तोपर्यंत याला सुद्धा उकळील. मी याला तेल लावून घेते. हा त्याला तर पोटळी काहीच नाही राहिली, तेव्हा आपण त्याला मिक्स करून घेतली व्यवस्थित. राहिली हो थोडीशी राहिली आहे ना, मिक्स करा ना व्यवस्थित. सो आता मी ह्याला तेल लावून घेते आणि मग ह्याच्यावर ठेवून देईल, मग तुम्हाला दाखवते. आणि जसं मी सांगितलं त्याच्यामध्ये हे करणार. कुठे चाललंय ते. आता पाण्याला पण उकळी आली आहे आणि मी असं तेल लावून प्लेट भरून घेतले तिन्ही सुद्धा. आणि ह्याच्याकडे ठेवून घेते. याच्यामध्ये खूप असं पातळ वाटते खरं तर हे, पण आता कसं फुटतंय माहित नाहीये. तर एक एक ठेवून घेते. आता 10 मिनिटं त्याला ते ठेवले. 10 मिनिटं. आणि तोपर्यंत मी चटणीची प्रिपरेशन करून घेतली आहे. खोबरं, लसूण, आलं आणि मिरची, कढीपत्ता आणि ग्राइंड करून घेते. आणि फक्त त्याला जिरे मोहरीची फोडणी येते बस. सांगा आता. वाव, मस्त आहे. खरंच का? छान झालेत, पण असे फुगले नाही आहेत पण, है ना? चपटे झालेत. त्यामुळे एकच कुकर काढलाय मी. आणि जसं आपलं घरचं पीठ असतं ना तसं नाही फुगत येत, है ना? मग मी राहिलेल्या पिठाचे असे मस्त स्पंज डोसा काढलेत. असं काही पण टेस्ट कशी लागते? छान आहे टेस्ट. सॉफ्ट लागते का आतून? अशी फ्लफी झाली आहे ती, पण थोडीशी फुगली नाही आहे. ठीक आहे, बट इन्स्टंट करायचं असेल तर ठीक आहे, हा ना? आता सगळं काम आवरले आणि मी सुद्धा रेडी झाले आणि मी चालले स्वामींच्या मठामध्ये. चला ना, इथे जवळच स्वामींचा मठ आहे. जवळ म्हणजे तरी अर्धा तास लागेल जाण्यासाठी. आणि म्हणजे गुरुवारी जायला जमत नाही म्हणजे यायला लेट होतं, त्याच्यामुळं नाही पॉसिबल होत. सो संडेच्या दिवशी मग आता आवरलं तर जाऊन येईल. चला कंटिन्यू करा व्लॉग. किती शांत वातावरण आहे ना. खूप प्रसन्न वाटते, खरं सांगते. एकदम शांत. किती मस्त वाटते ना पाहून. इतकं छान वाटतं ह्या मठामध्ये येऊन ना. जेव्हा मला टाईम भेटतो ना तेव्हा मी नक्की येते आणि हे सुद्धा येतात. पण मठामध्ये आल्यानंतरनी जी शांतता मिळते ना मनाला, ती खरंच मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आम्ही बराच वेळ दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि बराच वेळ आम्ही मठामध्ये बसून होतो. असं वाटत होतं की घरीच जाऊ नये, इथंच बसावं. आणि पूर्ण इतकं छान आहे ना. शेजारीसुद्धा वातावरण वगैरे खूप छान, एकदम शांतता. असं सिटीमध्ये असं वाटतच नाही मठ. इतकी शांतता आहे, त्यांनी इतकं छान मेंटेन केली तिथल्या गोष्टीसुद्धा. सो तुम्ही सुद्धा इथं जवळपास राहत असाल बोईसरला, पालघरला, तर नक्की या मठामध्ये. खूप छान वाटतं. सो नंतर आम्ही आलो बीचला. संध्याकाळच्या नव्हतं, पण बापरे बीच कसला भारी वाटतं यार. मस्त वाटते. पाणी खूप वरती येऊन गेले. प्लॅन मध्ये चेंज. आणि इकडेच लावा ना.
वाव यार, आपण नाही गाडी जाणार. मी इथेच आहे. जाईल. ते तर तुम्ही मी ना स्वामींच्या मठात जाऊन आलो, पण प्लॅनमध्ये काय झालं, इथं बसू का मी येत नाही होते. तिकडं, बस. जाईल ना. चल. मला वाटतं मला घेत होती कॅमेरा. अरे घेते का मग. मी असं मस्त उभा अरे होतो या तिकडून टाइमला तर आपल्याकडे. मला वाटलं असं मी इकडून मस्त उभा येत होतो. इथे सगळे स्टॉल संध्याकाळी असतात, पण आता खूप कमी आहेत सकाळी, आहे का नाही होय. कुठल्या गोष्टी कधीच्या बोलता पर. आम्ही आता स्वामींच्या मठातून चिंचणी बीचला आलो आहे. तर चिंचणी बीच जवळच आहे, म्हणजे स्वामींच्या मठाच्या बॅक साईडलाच आहे. सो विचार केला की आलो असे तर जाऊ, आणि खूप दिवस झाले आम्ही पण नाही आलो, कारण की संडेला वगैरे प्लॅन करतो पण नाही होत. गेल्या संडेला पण मार्केटला वगैरे गेलो. सो म्हणून या संडेला विचार केला की जाऊ आपण, आणि आता दर्शन पण छान झालं, म्हणून म्हटलं चला बीचला सुद्धा जाऊन येऊयात. आणि बीचला आता खरं तर ऊन खूप आहे, पण ठीक आहे, आणि थोडीफार गर्दी आहे. इकडे या. थोडीफार गर्दी आहे, कारण मॅचेस पण चालू आहेत, आणि मॅचेस चालू त्यामुळं मुलंच जास्त आहेत. फॅमिली सगळे 4 नंतर येतात. आणि जायचं ना घरी, चला जाऊ. काय करणार मग आता, चायनीज पैकी वडापाव खायचा आहे. तिकडे बघू ना पुढे, गाडीसोबत तिकडे बघू ना पुढे काय भेटतंय आपण. चला बघूयात या. आधार तुम हो स्वामी. भुर्जी पाव वगैरेच आहे, वडापाव वगैरे नाही आहे का विचारू. हां थँक्यू चला विचारूयात तर. मी खाते की, खा ना. कशी टेस्ट आहे मला सांगा, तर मग मी मला अरे म्हणजे मला मागवेल तर मी काय ट्रायल मी तुमच्यावरती घेईल. नाही छान, मग ठीक आहे नको, मग तेवढं एकच खाऊ आपण. मस्त आहे. गरम केले का, गरम आहे ना. छान आहे का. तेल घ्या ना. एकच बॅग आहे ना. म्हणजे मस्तच बाजार झाला केले. हा पण म्हणजे लागत, अरे एवढं लागणारच आहे. एक मिनिट, तुला खारी बटर काय घ्यायचंय. नाही काय. सो आता फायनली घरी आलं, फ्रेश झाले, आणि जेवायची इच्छा नाही, कारण की पाणीपुरी पण खाल्ली आहे, आणि बाकीच्या गोष्टी आवरल्या. पण दुपारी म्हटलेलं काहीतरी बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ रेसिपीचा वगैरे, पण खूप लाँग व्हिडिओ होईल. सो जर मी काय बनवलं तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता जरा गोळी खाते आणि झोपते कारण की सर्दी मला इतकी झाली आहे.
थोडासा त्रास होतो आहे. पण मग एवढा एकच दिवस संडेचा असतो, थोडंसं काहीतरी रुटीन चेंज होतं. नाही तर उद्यापासून पुन्हा सकाळी उठा, सकाळची सगळी कामं आणि जो किराणा वगैरे घेतलेला तर ते होम डिलिव्हरीच देतात. सो तो पण घरी आला. ते आत्ताच देऊन गेले. सो आता ते पण लावून घेईल मी थोड्या वेळाने. आता गोळी खाऊन थोडंसं आराम करेल. सो तुमच्यापर्यंत हा जर व्हिडिओ येत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईबसुद्धा करा. आणि कुंकू लागलं माझ्या हाताला. सबस्क्राईबसुद्धा करा. असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि खूप सारं प्रेम द्या, कारण तुमचं प्रेम फार इम्पॉर्टंट आहे. असं आणि खूप छान वाटलं आज सकाळी. सगळ्या गोष्टी आवरल्या आणि मठातसुद्धा स्वामींच्या जाऊन आले, कारण की परत संडेला गुरुवारी वगैरे जायचं म्हटलं ना स्वामींच्या मठामध्ये तर नाही जुळत खरं सांगायला गेलं तर, कारण की हे सकाळी जातातच 9 वाजता 8:30ला वगैरे आणि संध्याकाळी सुद्धा 6 वाजता 6-6:30ला. तिथून पुढं घरी येणार, घरातलं म्हणजे घरी येईपर्यंत 7-7:30 होतात. 7 वाजतात, अर्धा तास जातो त्यांचा येण्यामध्येच. आणि नंतर आल्यानंतर मग ते पण कंटाळलेले असतात. तुम्हाला काही फोर्स नाही करता येत त्यांना जास्त. पण संडेला मग टाईम भेटतो सकाळचा आवरल्यानंतरने, म्हणून मग जाऊन आले स्वामींना सुद्धा. आणि छान वाटलं. तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.